नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जो शर्ट आहे हा त्याचा आपण आज यूज करणार आहोत. तर बघा हे आपण किचनमध्ये रोज वापरण्यासाठी तयार करणार आहोत. तर बघा व्यवस्थित त्याच्या आपल्याला बाह्य आधी कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ अशी कॉलर कट करून घ्यायची आहे दमाने. तर बघा इथं थोडं जाड आहे, तर हे व्यवस्थित दमाने कट करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडचे आपल्याला बाही पण कट करून घ्यायची आहे. तर बघा हे यूजफुल आयडिया आहे, तुम्ही नक्की बघा आणि रोजचा आपल्याला किचनमध्ये यूज होणारी वस्तू आहे. तर बघा स्किप न करता पुन्हा हा व्हिडिओ बघा. तर बघा तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे बनवू शकता. तर बघा जुना शर्टापासून मी हे बनवणार आहे. तर बघा व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर हे आपण जो खिसा आहे तो पण आपल्याला व्यवस्थित असे धागे काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने तो पक्का धागा असतो. तर बघा कात्रीच्या टोकाने आपल्याला व्यवस्थित हे धागा कट करायचा आहे आणि पूर्ण हा खिसा काढून घ्यायचा आहे. तर बघा हा खिसा आपण नंतर यूज करणार आहोत, तर आपल्याला हा खिसा फाडून नाही घ्यायचा आहे, व्यवस्थित हा काढून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित हा काढून घेऊया. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा ही ज्या गुंड्या आहे आपण नंतर काढून घेणार आहोत. तर बघा पहिले आपल्याला हे काठोकाठ असं कापड ठेवून घ्यायचं आहे. तर बघा हे तुम्ही ॲप्रिन आहे, हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. तर शर्टापासून किंवा तुम्ही दुसरं कापड पण यूज करू शकता. तर बघा याची जी उंची आहे ती उंची आपल्याला पूर्ण घ्यायची आहे. तर बघा ही 25-26 उंची आहे, तर ही पूर्ण आपल्याला उंची घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित हे काटा असे टाकून घेतलेले आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर. तर बघा इथं 6 पण शोल्डर घेऊ शकता तुम्ही आणि 7 पण घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी 7 घेतलेला आहे, तुम्ही 6 पण घेऊ शकता आणि इथं 7.5 आपल्याला मोंडा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने खडूने मार्किंग करून गोल राऊंड देऊन आपल्याला ह्यो कट करून घ्यायचा आहे. तर बघा घरच्या घरी ही एकदम यूजफुल आयडिया आहे, तुम्ही नक्की बघा. जुना शर्ट फेकून देण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे गुंडे आहे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. पण पहिले आपल्याला जे हे आहे आपलीवाली बाही आहे ती आपल्याला खालचा जो भाग आहे तो कट करायचा आहे आणि याच्यावाले काठ आहे ते पण कट करून टाकायचे आणि आपल्याला याच्या 4 पट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहे. लहान मोठ्या होतील तशा आपल्याला 2 सारख्या काढायच्या आहे आणि 2 सारख्या काढायच्या आहे. तर बघा या पद्धतीने 2-2.5 इंचाच्या आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि लांबीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. तर बघा 2 मोठ्या झालेल्या आहे आणि 2 छोट्या झालेल्या आहे. तर व्यवस्थित ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या या पद्धतीने आणि ही जे मधून आहे हे मधून याचंवाले जी ओपन जागा आपल्याला कट करून घ्यायची आहे, इथून पॅक बंद होती. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्या 4 पट्ट्या अशा तयार झालेल्या आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला याचं माप टाकून घ्यायचं आहे इकडची बाजूचं. तर बघा इथं 10 इंच घेतलेलं आहे, तुम्ही 9 इंच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त उंची घडी टाकू शकता या पद्धतीने. तर बघा उरलेला हा भाग आपल्याला व्यवस्थित सरळ असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ज्या याच्यावाल्या गुंड्याचा भाग आहे समोरचा तो आपल्याला अशी सरळ टिपा मारून घ्यायची आहे आणि या गुंड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया शिवायला. तर बघा इथं असा जे एका साईडचा भाग आहे तो व्यवस्थित असा काठोकाठ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने गुंड्या लावूनच आपल्याला टिप मारायची आहे किंवा तुम्ही गुंड्या काढून टाकल्या आधी तरी पण चालेल. तर बघा इथं कडाला आल्यावर इथं पक्की अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या गुंड्या आहे ते आपल्याला कट करून घ्यायच्या आहे या पद्धतीने. तर बघा इझी आपल्या ह्या गुंड्या कट होऊन चाललेल्या आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित ह्या गुंड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. तर बघा पूर्ण गुंड्या कट करून झाल्याच्या नंतर याच्यावरती परत आपल्याला एका साईडनी परत टिप मारून घ्यायची आहे, पूर्ण याच्यावरती पक्की टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असे टिप मारून झाल्याच्या नंतर इथं वर खाली आहे थोडी जागा तर ती कट करून घ्यायची आहे. तर बघा जे 4 घेतलेले आहे आपण, तर बघा जी एक घ्यायचं आहे या पद्धतीने असं आपल्याला उलटी अशी घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे, काठोकाठ पक्की टिप मारायची आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची या पद्धतीने आणि इथं खाली कोपऱ्यावरती आल्यावरती आपल्याला अशी तिरकी टिप मारायची, म्हणजे जे आपण फ्रॉकला बंद तयार करतो तशी याची बंद तयार होतील. तर बघा इथं थोडासा कोपरा कट करायचा आणि त्याच्यानंतर पेनाने किंवा टेस्टरने तुम्ही ही इथून आपल्याला आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि याने असं आतमध्ये घालायचं आहे आणि हे सरळ कापड करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे बंद तयार करण्याची. तर बघा 4ही बंद सेम आपल्याला अशीच तयार करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता हे सरळ करून घ्यायचं आहे आणि याला इस्त्री करून घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर बघा दुसरा पण बंद आपल्याला असा सेम असा तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने असं परत आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने
आणि इथं पक्की टीप मारायची आहे. सरळ टीप मारून परत आपल्याला तिरकी टीप मारायची आहे आणि परत आपल्याला टेस्टाने किंवा पियानाने सरळ करून घ्यायची आहे. तर बघा असे 4ही बंद आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे बंद तयार करून घेऊया. तर बघा व्यवस्थित आता हे पण सरळ करून घेऊया. 4ही बंद आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे. तर बघा या पद्धतीने 4ही पण बंद तयार झालेले आहे. 2 छोटे 2 मोठे आणि मी इस्त्री करून घेतलेले आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे कापड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे पहिले सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला उलटं असं या पद्धतीने व्यवस्थित असं उलटं करून घ्यायचं आहे. तर बघा असे शोल्डरला शोल्डर आणि मोंड्याला मोंडा असा जोडून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असं कापड असं लाईनीत ठेवायचं आहे सरळ आणि त्याच्यानंतर हे जे बंद आहे ते आपल्याला 4 कोपऱ्याला 4 ठेवायचे आहे. तर बघा जे 2 मोठे आहे ते आपल्याला इकडच्या साईडने आतमधून घालून घ्यायचे आहे. ह्याचे कोपरे बाहेर काढून घ्यायचे या पद्धतीने आणि त्याला पिनाशी पॅक करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर बघा म्हणजे जेव्हा आपण शिवू तेव्हा हे बंद आजूबाजूला म्हणजे बाजूला पडणार नाही. तर म्हणून हे 4ही कोपऱ्याला असे बंद आपल्याला आतमधून जोडून घ्यायचे या पद्धतीने आतमधून टाकून. तर बघा व्यवस्थित असे पिना पॅक करायचे आहे. तर बघा इथं पण आपल्याला पिन पॅक करून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा 4ही कोपरे असे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे बंद आतमधून टाकून. तर बघा साईडने ही जी वरतीची बाजू आहे तिथं आपल्याला अर्धा पाऊण इंच जागा सोडायची आहे. म्हणजे जेव्हा आपण इकडचा जो मोंड्याला भाग जोडणार आहोत तिथं आपल्याला टिप मारायला जागा राहिली पाहिजे आणि पलटायला पण जागा राहिली पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशा पिना पॅक करून घ्यायचे आहे 4ही कोपरे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बाजूला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेला आहे, बाई डिझाईन पण टाकलेलं आहे आणि कटिंग पण टाकलेली, बोटनेकची कटिंग, डिझाईन, फोरटकची कटिंग पण आणि पूर्ण शिलाई पण टाकलेली आहे आणि कटोरी भागाची पण समोरचा भाग कसा जोडायचा तो पण टाकलेला आहे, तो पण नक्की बघा. तर बघा जी खडूनी मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे. तर बघा अशी 4ही कोपऱ्याला आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे या पद्धतीने आणि इथं जे आहे तिथे आपल्याला जागा सोडून या पद्धतीने अशी टिप मारायची आहे. तर बघा म्हणजे पलटायला आपलं सोपं जातं या पद्धतीने. तर बघा पिना काढून घेत चालायचं आहे ना आपल्याला अशी टिपा मारीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा 4ही कोपऱ्याला अशीच पक्के आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं जे मोंड्याचा भाग आहे तिथं आपल्याला अशा छोटे छोटे असे कट मारायचे आहे म्हणजे पलटायला सोपे जाते. जिथून ओपन जागा आहे तिथून आपल्याला पलटी मारायचं आहे. तर बघा हे खालची जे काठ आहे ते इथं टिप मारायला जड जाईल म्हणून मी हे कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथून ओपन जी जागा आहे ती आपल्याला ओपन जागामधून हे पूर्ण भाग आपल्याला सोयीचा करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता हे पूर्ण भाग आपल्याला सोयीचा करून घ्यायचा आहे. जे बंद आहे ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बघा ही ओपन जागा इथे आजची आपल्याला आतमध्ये ढकलायची आहे आणि पूर्ण बाजूला टिपा मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असे बंद व्यवस्थित काढून घेतलेले आहे हाताने, व्यवस्थित असे ओढून घ्यायचे आहे. कोपरे पण आपल्याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे. तर बघा या पद्धतीने पूर्ण कोपरे असे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सगळ्या साईडने असे काटोकाट तर बघा व्यवस्थित आपण असे काटोकाट पूर्ण याच्यावरती व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सगळ्या याच्यावरती. तर बघा एकदम सुंदर असं आपलंवालं अप्रिंट तयार झालेलं आहे. घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा हे रोजचं आपलं किचनमध्ये यूज होतं. तर तुम्ही स्वयंपाक करताना पण यूज करू शकता आणि भांडे घासताना पण यूज करू शकता. म्हणजे जेव्हा आपण आपली साडी वगैरे खराब होत नाही या पद्धतीने असं घरच्या घरी तुम्ही यूज करू शकता, बनवू शकता. तर बघा पूर्ण काठोकाठ आपल्याला अशी तयार केलेलं आहे, टिप मारून रेडी झालेलं आहे. तर बघा सुंदर असं अप्रिल तयार झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर बघा जो किस्सा आपण काढून घेतला होता तो असा आपल्याला मध्यातून ठेवायचा आहे आणि पक्की टिप मारून असं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा सुंदर असा आपला रेडी झालेला आहे या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं. तर बघा जे बंद मी वरचे तयार केलेले आहे बाजूबाजूला तर बघा हे आपल्याला कमी जास्त पण करू शकता बांधून अशी या पद्धतीने. तर बघा तुम्ही दोन्ही बाजूनी यूज करू शकता हे दोन्ही बाजूनी या पद्धतीने. तर बघा हे एकदम सुंदर असं आहे. तर बघा मी हे तुम्हाला बांधून पण दाखवते. बघा या पद्धतीने आपलं असं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही गळ्याला कमी जास्त करू शकता. तर बघा एकदम सुंदर असं अप्रिन आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.